श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, 20 मार्च 2026 रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. तर ह्या प्रकट दिनाचं निमित्त साधून आपल्याला काही सेवा करायच्यात. बऱ्याच जणांनी 21 दिवसाच्या सेवेला सुरुवात केलेली असेल. काही जणांना काही अडचणी आल्या त्यामुळे 11 दिवसांच्या सेवा करणार असतील किंवा जसं जमेल तसं काही सेवा करत असतील. म्हणजे विना संकल्प, कुठलाही संकल्प न करता तुम्ही कुठल्या तरी एखाद्या सेवेला किंवा सगळ्या सेवा तुम्ही कमी जास्त प्रमाणात करायला सुरुवात केली असेल. जर केली नसेल तर आपण 11 दिवसाच्या महाराजांच्या सेवा करायच्यात. तर महाराजांच्या सेवा या काळात जर आपण केल्या द्विगुणित फल प्राप्त होतं. कारण ह्या काळामध्ये म्हणजे महाराजांच्या प्रकट दिनाच्या काळामध्ये दत्त तत्व, महाराजांचं तत्व हे मोठ्या प्रमाणात अवतरलेलं असतं किंवा मोठ्या प्रमाणात आपल्या सभोवताल असतं. त्यामुळं काही म्हणजे महाराजांची सेवा तुम्ही वर्षाचे 12 महिने कधीही केली तरी सुद्धा त्याचं फळ महाराज तुम्हाला निश्चित वेळ आल्यानंतर वापस करतात. परंतु काही दिवसाचं औचित्य साधून जर आपण सेवा केल्या तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला मोठ्या प्रमाणात प्राप्त होतं. म्हणून आपल्याला ह्या दिवसांचं औचित्य साधून सेवा करायची असतात. तर ह्या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावायची आहे. तर दत्त म्हणजेच महाराज आणि महाराज म्हणजेच दत्त. त्यामुळं आपल्याला दत्तगुरूंच्या सुद्धा सेवा करायच्या आहेत. काही जणांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केली असेल. म्हणजे त्यांना जर 3 पारायण कंटिन्यू करायची असतील तर त्यांनी सेवेला सुरुवात केली असेल. काही जणांना प्रकट दिनाच्या आधी म्हणजे 7 दिवस आधी आपल्याला पारायण करावायचं असेल. काही जण सारामृताचं पारायण सुरू केले असतील. 21 श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 21 पाठ करायला सुरुवात केली असेल. काही जणांनी तारक मंत्र, काही जणांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप, म्हणजे वेगवेगळ्या सेवा प्रत्येक जण जसं जमेल त्या पद्धतीनं करत असतो. परंतु ज्यांनी काहीच अद्याप सेवा सुरू केलेल्या नाहीत तर त्यांनी 11 दिवसाच्या कोणत्या सेवा करावयाच्या आहेत, त्या कधी करावयाच्या आहेत. कारण बऱ्याच भगिनींना गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा असेल परंतु मध्येच अमावस्या आलेली आहे. तर अमावस्या आल्यामुळं मग कधीपासून कधीपर्यंत करायचंय, अमावस्या असल्यामुळं आपण तो दिवस कसा करायचाय, या सगळ्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. 11 दिवसाच्या सेवेमध्ये आपण कुठल्या कुठल्या सेवा करायच्या दत्त महाराजांच्या, स्वामी महाराजांच्या, तर त्या जाणून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूयात की श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायणाला काही जणांनी सुरुवात केलेली असेल तर त्यांना नियम वगैरे माहीत आहेत. परंतु काही जे म्हणजे महाराजांच्या सेवेमध्ये अद्याप आलेलेच नाहीत किंवा आता त्यांची येण्याची इच्छा आहे किंवा महाराजांच्या मार्गामध्ये ते आणखीन आलेले नाहीत, त्यांनी आतापर्यंत कुठल्याच महाराजांच्या सेवा केलेल्या नाहीत, तर परंतु त्यांना इच्छा आहे की प्रकट दिनाचं औचित्य साधून आपण सेवा करायच्या, आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचे. ते नाही जमलं तर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचंय. असं जर कोणाच्या मनात काही आलेलं असेल तर निश्चित तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच माहितीचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मैत्रिणींनो, तुम्हाला जर गुरुचरित्र ग्रंथाचा पारायणाचे नियम अटी काय आहेत, कधीपासून करायचंय किंवा किती करायचंय, या सगळ्या माहितीचा जर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. जुनाच व्हिडिओ आहे तर तो पाहून घ्या. जर तुम्हाला हवं असेल तर निश्चितच मी नवीन सुद्धा व्हिडिओ घेऊन येईलच लवकर. आता पाहूयात की महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्याला 11 दिवसाच्या सेवेला सुरुवात करायची. तर त्या सेवेत कोणत्या कोणत्या सेवा करायच्या. ट्रेनो 20 तारखेला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि तुम्हाला वाटत असेल की मी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचे परंतु अमावस्या आहे, मग अमावस्या असल्यामुळे आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं का नाही करावं. तर ही माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात. तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला 11 पाठ करावायचे आहेत तर तुम्ही 11 पाठ सुद्धा करू शकता. तर तुम्हाला 10 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही 10 तारखेच्या आधी किंवा हा व्हिडिओ जेव्हा पाहाल तेव्हा जरी केलं तरी चालतं. मग प्रकट दिन संपल्यानंतर जरी तुम्ही व्हिडिओ पाहिला तरी महाराजांच्या या कुठल्याही सेवा तुम्ही वर्षभरामध्ये कधीही केल्यात तरी त्या वाया जाणार नाहीत. महाराजांच्या केलेल्या सेवेचं फळ महाराज योग्य वेळ आल्यानंतर ते तुम्हाला पूर्णतः परत करतात. त्यामुळं म्हणजे फक्त ह्या काळामध्येच सेवा नाही तर 12 महिने जरी तुम्ही या सेवा केल्या तरी सुद्धा काही वावगं होणार नाही. परंतु
काही दिवसांचं औचित्य साधून जेव्हा आपण सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला द्विगुणित प्रमाणात भेटत असतं. त्यामुळं वर्षभर ज्यांना सेवा घडत नाही तर त्यांनी त्या अशा दिवसांचं औचित्य साधून 21 दिवस 11 दिवसाच्या ह्या सेवेला प्रारंभ करायचा असतो. तर आता हे झालं गुरुचरित्र ग्रंथ किंवा स्वामी चरित्र सारामृत. मग आता महाराजांच्या दुसऱ्या सेवा कोणत्या करायच्या आहेत? जर तुम्हाला शक्य असेल, तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण शक्य नाही, तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पाठ करणं शक्य नाही, तर अशा वेळेस तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय 11 दिवस संकल्पयुक्त ही सेवा करा. जर तुम्हाला संकल्प करावायचा असेल, तुमची काही इच्छा असेल तर निश्चित तुम्ही संकल्प करा, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक सेवेसाठी संकल्प करावा असं काही नाही. कारण महाराजांनी आपल्याला भरभरून दिलेला आहे. त्याची कृतज्ञता म्हणून सुद्धा आपण विनासंकल्प कुठल्या सेवा केल्या तरीही काही फरक पडत नाही. आपण सेवा केल्या की निश्चितच आपल्याला मेवा खायला भेटतो. महाराज निश्चित आपल्याला मेवा देतातच. त्यामुळे संकल्प करावाच असं काही नाही. पण जर तुमची इच्छा असेल, तुमच्यावरती काही संकट असेल, तुमचं कुठलं अडकलेलं काम असेल, तर त्या कामासाठी जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करावयाची असेल तर निश्चित तुम्ही करू शकता. गुरुचरित्र अवतरणिका ह्याचा पाठ करा किंवा श्री स्वामी चरित्र अवतरणिका ह्याचा पाठ करा. म्हणजे पूर्णतः ग्रंथाचे पाठ तुम्हाला किंवा पारायण होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही अवतरणिकेचे जरी पाठ केले तरी अतिउत्तम. फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला महाराजांना सेवेच्या स्वरूपात द्यायची आहे. महाराजांना आपल्याकडून पैसा, जेवण, नैवेद्य, फूल, हार, फळ या कुठल्याच गोष्टीची महाराजांना लालसा नाही किंवा महाराज त्याची वाट पाहत नाहीत. तर महाराज फक्त भावाचे भुकेले आहेत. महाराज फक्त आपली भक्ती पाहतात आणि ती निस्वार्थ भक्ती असली तर निश्चितच महाराज अतिप्रसन्न आपल्या भक्तीवरती होतात. आपल्या आयुष्याचं सोनं करून टाकतात. जे कोणी महाराजांच्या सेवेत आलेत त्यांचं आयुष्य पालटून टाकण्याचं काम मात्र महाराजांनी केलेलं आहे. त्यांनी जे काही दुःखाचे दिवस भोगलेले आहेत ते दुःखाचे दिवस सुखामध्ये महाराजांनी परिवर्तित केलेले आहेत. त्यामुळे महाराजांच्या सेवेत राहणं हे म्हणजे आपलं फक्त ह्या जन्माचंच नाही तर आपल्या अनेक जन्मांची पुण्याई आहे की आपण महाराजांच्या सेवेत आलेले आहोत. त्यामुळे आपल्याला ह्या सेवा करायच्यात. तर ह्या प्रकट दिनाचं निमित्त साधून आपल्याला 11 दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही 11 वेळेस प्रत्येक दिवशी 11 वेळेस तारक मंत्राचं तुम्ही पठण करा. त्यासोबतच तुम्हाला जर दत्तबावनी म्हणता येत असेल किंवा दत्तबावनी माहीत असेल तर तुम्ही दत्तबावनीचं पठण करा. मग त्यांना या गोष्टीचे तुम्ही आवर्तन ठरवा. कारण हे वाचायला खूप लवकर होतं आणि तुमची इच्छा असेल की आपल्याला एवढा मोठा गुरुचरित्र ग्रंथ किंवा स्वामी चरित्र सारामृत 1 तास बसून करणं होत नाही तर तुम्ही अर्धा तास वेळ काढला तर अर्ध्या तासामध्ये जेवढे आवर्तन होतात तेवढे आवर्तन करण्याचा संकल्प करा. त्यासोबतच तुम्हाला दत्त बीज मंत्राचं पठण करा. ते नाही जमलं तर दत्त गायत्री मंत्राचं तुम्ही पठण करा. म्हणजे ज्या ज्या दत्त सेवा आहेत किंवा ज्या ज्या स्वामींच्या सेवा आहेत त्या तुम्हाला जशा जमतील तशा त्या सेवा तुम्ही करा. तर निश्चित महाराज तुम्हाला खूप काही देऊन जातील. जेव्हा महाराज तुम्हाला देतील तेव्हा खरंच तुमची ओंजळ तुम्हाला कमी पडेल. त्यामुळं महाराजांच्या सेवेत राहा. 21 दिवसाचे जरी तुमच्याकडनं संकल्प झालेला नसेल तर तुम्ही निश्चित 11 दिवसाच्या सेवा करा. सेवा करण्यावर भर द्या. कारण सेवा कोणत्या केल्या म्हणजे खूप मला फलदायी ठरतात असं नाही. तर तुम्हाला ज्या जमतात त्या सेवा तुम्ही करा. आणि ह्या कुठल्याच सेवा जर तुम्हाला शक्य झाल्या नाही तर अशा वेळेस श्री स्वामी महाराजांचा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. या मंत्रासाठी कुठलंही बंधन, कुठलेही नियम नाहीत. बाकी तुम्ही पारायण पाठ करता त्यावेळेस तुम्हाला काही नियम पाळावे लागतात. जसं की आता मांसाहार वर्ज्य करायचंय, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचंय तर तुम्हाला बाहेरगावी जायचं नाही, तुम्हाला खालीच झोपून राहायचंय, तुम्हाला एक धान्य खायचंय किंवा तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. हे असे काही पारायण करताना असे काही नियम आपल्याला लागतात किंवा ते पाळावे लागतात. परंतु जर तुम्हाला कुठलेच नियम शक्य नाहीत परंतु महाराजांची सेवा करायची आहे तर अशा वेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जपाला प्राधान्य द्या. कारण जप करण्यासाठी तुम्हाला बैठकच असावी असं नाही. बैठक ठेवून जर केलात तर अतिउत्तम. पण तुम्हाला शक्य नाही की तासभर तुम्ही एका ठिकाणी बसू शकतो. तर अशा वेळेस तुम्ही जे काही कामं करताय, तुमचं जे काही रुटीन आहे ते करताना महाराजांचं नामस्मरण करा. तुमच्या मनामध्ये सतत महाराजांचं नाम उच्चारा. कारण जपाला अनन्य साधारण महत्व आहे. खूप व्रतवैकल्य आपण केले म्हणजेच सेवा नाही, खूप पारायण आपण केले म्हणजेच सेवा नाही. तर जपाला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे आणि ह्या जपासाठी कुठलीच बंधनं नाहीत. कुठेही बसून केव्हाही, मग तुम्हाला विटाळ असो, सुतक असो किंवा काहीही अडचणी आलेल्या असतील तर कुठल्याही प्रत्येक अडचणीवर मात करून तुम्ही नामस्मरणापासून तुम्हाला कोणी चढवू शकत नाही. त्यामुळं नामस्मरणाला महत्व द्या. 11 दिवसाच्या सेवेमध्ये जर तुम्हाला कुठल्याच सेवा शक्य झाल्या नाही तर निश्चितच तुम्ही महाराजांना
महाराजांचं नामस्मरण करा. तर प्रकट दिनाच्या निमित्त साधून जर तुम्ही ही सेवा केली तर महाराज नित्य तुमच्यावरती प्रसन्न राहतील, तुमच्या आयुष्याचं सोनं करतील, तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धीने तुम्हाला भरभरून टाकतील. त्यामुळं आपल्याला या दिवसाचं औचित्य साधून 11 दिवसाच्या सेवेला सुरुवात करायची आहे. जर कुणी आणखीन ठरवलेलं नसेल की 11 दिवसाच्या सेवेत आपल्याला काय काय करायचं, तर निश्चित ह्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला 11 दिवसाच्या सेवेत कोणत्या कोणत्या सेवा करायच्या. शक्य असतील तर सगळ्याच करा, परंतु सगळ्या करणं शक्य नाही, कारण मला सुद्धा काही सगळ्या करणं शक्य होत नाहीत. पण ज्या आपला सगळा व्याप सांभाळून ज्या सेवा आपल्याला करणं शक्य आहे तर निश्चित तो करण्याचा प्रयत्न करावा. तर 11 दिवसाच्या सेवेसाठी म्हणजे 10 मार्च 2026ला तुम्ही सेवेला सुरुवात करा, तर 20 मार्च 2026 पर्यंत तुमच्या निश्चित मोठ्या प्रमाणात सेवा होतील. किंवा जेवढ्या 11 दिवसाच्या जेवढ्या होतील त्या आपल्या कर्मानुसार खूप झाल्या असं म्हणायला काही हरकत नाही. काही जणांचं असं असतं की मी खूप सेवा केली परंतु माझ्या अडचणी समस्या काही संपत नाहीत, किंवा मी काही मागते तर ते मला प्राप्त होत नाही. तर अशा वेळेस तुम्ही स्वामींवर श्रद्धा ठेवा, कारण तुम्ही तुमचे जे पूर्वलिखित जे कर्म आहेत त्या कर्माचे चटके तर निश्चित ते तुम्हाला भोगावेच लागतील. फक्त तुम्हाला स्वामींच्या सेवेत श्रद्धापूर्वक जर तुम्ही राहिलात तर त्या चटक्यांची तीव्रताही महाराज निश्चित कमी करतात, परंतु तो कर्माचा भार आपल्याला सोसावाच लागतो आणि तो पूर्ण केल्याशिवाय आपल्याला सेवेचं फळ पूर्णतः प्राप्त होत नाही. सेवेचं फळ पूर्णतः प्राप्त होत नाही म्हणजे आपण जेव्हा सेवा करतो आणि आपल्या विशिष्ट कामासाठी जेव्हा आपण सेवा करतो आणि आपली कामं पूर्ण होत नाहीत, याचाच अर्थ आपलं पूर्वकर्म हे म्हणजे पूर्वकर्माची शिदोरी ही आपली खूप मोठी आहे, तर ती कमी करून म्हणजे जी नकारात्मक शिदोरी आहे ती कमी करून महाराज आपल्याला आपलं फळ देत असतात. त्यामुळं जर असं मनात आलं असेल की माझी कामं होत नाहीत तर निश्चित तुमची कामं होतात. महाराजांच्या सेवा कधीच वाया जात नाहीत. त्यामुळं महाराजांवर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. तुमच्या कर्माची शिदोरी ही लवकर संपू द्या. जेवढी तुमची शिदोरी मोठी तेवढ्या तुम्हाला सेवा सुद्धा आवश्यक असतात. जर तुमची एवढी भली मोठी कर्माची शिदोरी आहे आणि तुम्ही छोट्या कमी प्रमाणात सेवा करता, निश्चित त्या लवकर फलदायी ठरत नाहीत. त्यामुळं जेवढी तुमची कर्माची शिदोरी आहे त्यापेक्षा तुम्ही सेवेची शिदोरी वाढवा, तर निश्चित तुम्हाला लवकर फळ प्राप्त होतं. त्यानंतर आता पाहूया की आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण 18 तारखेला अमावस्या आलेली आहे तर करायचं का नाही. तर मैत्रिणींनो, 18 तारखेला अमावस्या आली तरी पण आपण सप्ताह पाळत असतो. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हा 7 दिवसाचा आणि 8व्या दिवशी आपण उद्यापन करत असतो, किंवा 8व्या दिवशी आपण समाप्ती करत असतो. तर काही जण 7व्या दिवशी सुद्धा समाप्ती करतात, आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न, परंतु ग्रंथाच्या नियमाप्रमाणे 7 दिवस पारायण करून 8व्या दिवशी आपण समाप्ती करतो. पण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला अमावस्येला सुरुवात करायचं नसतं, पण मध्ये जर एखाद्या वेळेस अनावधानाने किंवा अशा काही दिवसांचं औचित्य साधताना जर अमावस्या आली तर काहीही फरक पडत नाही. त्यामुळे कारण फक्त आपल्याला अमावस्येला सुरुवात करायची नाही आणि आपली समाप्ती येणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची. त्यामुळे तुम्ही 8-9 तारखेला जर पारायणाला सुरुवात केलं तर निश्चित तुमचं अमावस्येच्या आधी पारायणाची समाप्ती होते. त्यामुळं या पद्धतीने जर पारायण लवकर केलं तर तुम्हाला अमावस्येची अडचण येणार नाही. आणि जर तुम्ही म्हणजे अमावस्या जरी मध्ये आली तरी सुद्धा काही हरकत नाही, फक्त सुरुवात आणि शेवट अमावस्या नसावी. 20 तारखेला प्रकट दिन आहे तर 20 तारखेला समाप्ती केली तरीही चालतं, आणि मध्ये अमावस्येच्या दिवशी तुमचे जे काही रेग्युलर पाठ आहे किंवा रेग्युलर अध्याय आहेत ते तुम्ही वाचून घेतले तरीही काही हरकत नाही. फक्त पारायणाची सुरुवात आणि पारायणाची समाप्ती ही अमावस्येच्या दिवशी होऊ नये ही एवढीच अट आहे. तर आता 18 तारखेच्या अमावस्येचा आपल्या पारायणावरती कुठलाही प्रभाव पडणार नाही. आणि तुम्हाला जर मनात शंका वाटत असेल की अमावस्येला नकोच, तर तुम्ही पारायणाचे 2 दिवस आधी सुरुवात करा, तर अमावस्येच्या आधी तुमची समाप्ती होईल. म्हणजे 17 तारखेला 16 तारखेला तुमची समाप्ती होईल. या पद्धतीनं तुम्ही पारायण केलं तरीही चालतं. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण लाख मोलाची आहे. स्वामींच्या सेवेत आला त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर निश्चित महाराजांच्या सेवेत या. आणि फक्त सेवा करणंच ही सेवा नाही, तर आपल्याकडून कुणीतरी सेवेकरी तयार करणं, किंवा आपण सांगितलं आणि कुणी ऐकलं आणि त्यांनी जर सेवा केल्या तर निश्चित त्याचं सुद्धा फळ प्राप्त होतं. त्यामुळे झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.